कमळे कमळे आली झालं नाही डबा अजून आवरती बरं ऐक ना आली बघा. खरं माझ्या घरात नाही आज नको देऊ डबा बघा काय म्हटलं डबा नको देऊ का बरं ते मित्राचं बर्थडे ना तो एक्स्ट्रा डबा आणणार आहे म्हणजे केक कापण्या अगोदरच पार्टी वाटतं हा तो म्हणा आज काही डबे बिबे दुपारा बर्थडे करायचा दुपारा हा का सुट्टीच टाइम आहे. मजा आहे मग तुमची हा मग मी केक काय बनवू बरं तुला काय बनायचं अभिन मस्त याचे पालखाचे पराठे बनवले होते बन नाही बनवत होते तयारी केली होती मी नाही. मग आता तुम्ही आले ना हा. मटणाची पार्टी ठेवली हम्म. म्हणत सुट्टी झाली का हम्म. दुपारा पार्टी करायची हा ना ते म्हणलं मग काय डबा घरीच ते आहे पण बरं ऐका ना हा? हो आता महिना भरत आलाय मग? रूम भाडं द्यावं लागेल आपल्याला देऊ ना मग कुठं झालं पळून काय पळून नाही बाई ते माणूसले बेकार आहे हा काय करतो हा नाहीतर काय काय मला त्याच तोंड पाहूनच भीती वाटते का बरं मग आपण पैसे देऊन राहतो का आपण फुकट राहतो का आपण फुकट नाही राहत पण तरी पण कसं आहे महिना भरले की त्याला पेमेंट नेऊन द्या बरं तुम्ही हा मी माय मिटेल पेमेंट हा देईन ना आता आपला बेसिस हप्ता उचलला ना सगळं मिळून टाकायचं आपलं बाई ना तुम्ही देईलच बोलता म्हणजे अशी काळजी नाहीच आहे तुम्हाला अशी काची हम्म? तू काय एवढं किती जोड रे लोड म्हणजे चांगलं नाही वाटत ते माणूस सारखं घरी मागायला महिन्यामध्ये तो घरी आला होता किती बरं. डोकं लावत होता बरं इकडे तू एकटीच राहत नाही ना दोन तीन खटले राहतात ना काय मग ते त्याचे क्लिअर आहे ना ते अगोदरच मग पैसे आपलं देतात काय थकेल एकच मला आपलं थकेल नाही पण मी एवढं सांगते तुम्ही हुशारीत राहा असं नाही विचारली म्हणजे नाही काय पेमेंट झाला पैसे देऊन टाकू द्या थोडं पैसे हा किरण रूम चांगलं भेटलं का नाही आपलं मला आवडला हा रूम म्हणजे बाथरूमचं चांगले पाण्याची सोय हा लाईट जात लाईट नाही हा पुन्हा एकदम शांतता इकडं हा. आहे ना तिकडे पहिले ठिकाणी लयच गण 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 काय ते माणूस दारू प्यायचा आणि बाई भांडायचा बापरे शेजारी अंड्याचे टलपरे आपले ओटो आणून टाकायचं काय मग अंड्याच्या खायचं टलपरे आपल्या ओटो टाकायचं आणि ती शेजारची ती आऊ त्याची बायको बी किती आगाऊ होती ती प्यायची त्याच्याबरोबर ती पियत होती हा दोघे पियत नवर बायको वाटलंच मला हा कारण दोघ जण सारखेच राहायचे आणि मग त्याने करायची त्याची मांडणं करायची आपण खिडकीतून पाहतो हा, हा. दादा दाना 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 ती त्याला मारायची तो तिला मारायचं दोघं पिल राहते ना मी तर म्हणते त्याच्या घरामध्ये एक भांड चांगलं नसतं सगळे भांडे चपले असतील है ना कसे राहत मग आता ते समजा यानं पितळी फोडली का तिला ताब्या हाणून मारला हा. यानं बोगलं मारलं का तिला कळशी फेकून मारली त्यांची ते भांडच आता त्याचं असं तसं काय नाही आपल्याला पण मग वेगळंच राहतं बाई काही काही लोकांची नवरा बायकोची काही काही नवरा बायको तर असे येतात हा बाई एक खोली भाडं देऊन 20 हप्ता भरून ज्या टायमाला आहे ना तुला थोडं इंटरनेट असते बाहेर तुम्ही हा फिरायला घेऊन जाऊ राहिले हा मला नाही येऊ शकत एवढं लांब नाही जात आपल्याला इकडे जवळ पायंदळीच घेऊन जाणार आहे नाशिकला जाऊ फक्त हा ना रामकोट पाहून तो रामकोट पाहिले ना नाही हा कधी दाखवलं हो तुम्ही रामकुंड ते मंदिर आहे सीता संसारी मला सीता स्नान पाहायला जायचंय तू कुठं म्हणतात त्याला तपोनला हा तू गेली ना तू तिला मग काम करायला बसली आज संसार आहे सीताचा तो आज संसार पाय का ते संसार पाय कसा आहे आता माझ्या संसाराला काय झालं हा. काय झालं ती किती कवाचे भांडे अजून तसेच आहे तुला लग्नातले भांडे तो फोडून टाकेले ते तुमच्या रागा फोडायले तुमचं तोंड हातचं नाही मग धरकी फेक फुटू द्या फुटलं तर आणि ते कुठे तुम्ही गेलो होते अंधानच येलं होतं मला तू ना तू बाई सवस खोडले संशय एखाद्या बाई संग बोलले का तो इकडे भांडे आपटली बघूलं फोड पातीला फोड आपण सगळं सहन करू शकतो पण तुम्ही एखाद्या बाईकडे पाहिलं ते आपल्याकडून सहन होणारच नाही आणि ती मी सहन करून बी घेणार नाही तुम्हाला चांगलं सांगते हा एकदम त्या ठिकी संग बोलत होता पण ठिकीचे केस पडले आणि तिचं बिलकुल नाव नाही घ्यायचं ना चांगल्या घरामध्ये तिचं नाव नाही घ्यायचं तिचं काय नव्हतं रे काय मी नव्हतं तुम्हाला चांगलं सांगते तिचं मग काय जाऊ दे फक्त डबल तिचं नाव तुमच्या तोंडावर जर कधी आलं ना विचार करा हा तिची मला म्हणायची दाजी हा. आणि मी म्हणायचो वहिनी बाकीचं काय हा. बाकी नाही काय बरं मी काय तो उरक मी चाललोय आता काम कुठे चालले तुम्ही आता काम तिकडे शेंदरलाच आहे. सिन्नरला ते मग कंपनी घरी कधी असाल आता पार्टी झाली पार्टी झाल्यावर चालेल उरला तर तुला एवढं केक घेऊन येईन ना हा उरलं तर केक घेऊन येईन तसं भेटतच नाही मला तिथून केक आणून राहिले सगळं पाणी व्हायला मी सांगेन ना त्याला सांगेन मा बायकोला केक आवडतो मग बेकरी मधून घेऊन या बरे हो हा बटर केक असाल का हो आता पाय गाडी विचार आता कधी आपलं आणा ना आता तुझ्या बड्याला आणायचं केक ना बर्थडे लांब आहे अजून पण मला खायचं आहे तुझ्या बड्याला ना हावसाना बड्डे करायचं मी ना डायरेक्ट 50 रुपयाचा केक घेऊन आले केक
मला खायचं आहे. बटर केक घेऊन या त्यावेळेस. बरोबर चालेल. हा आवाज या काही मिक्स नाही निघत, हा त्याचं काही मिक्स निघत नाही ना, काय जा ते केक मध्ये काही निघत नाही ना दुसरं काय मिक्स होऊन निघणार नाही. मी काही मरणार नाही. मला खायचं आहे. घेऊन या. ते नाही तर तू कर ते मुंडेनी सांगितली हा वाईट काय खायचं नाही. आता केक बंद करू आपण ना, बाळच्या पिठाचा केक करू. ती बनल तर बनल. आता पुरता घेऊन या. गावठी खावठी घाल जेवढं पुढं बाळच्या पिठाचा एवढा केक करू भुजून टाकणार आणि मग खेळ वाटू देऊ लय पाहिजे. म्हणजे तुम्ही आणणारच नाही. अरे मिक्स करते काही त्याच्यात काय नाही. मला खायचं आहे. बघा गं. आठवणीने घेऊन या. हा 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 पसारा झाला या. आवरून घेते. टेन्शन नाही. कुठं गेला तुमचा माणूस? अं, हा आले का तुम्ही? हा भाडं ते गावात गेलेत. म्हणजे भाड्यात तारीख आली ते समजत नाही का? गावात गेले कोण बाजारला गेला, फक्त हे उत्तर आहे तुमच्याकडे. हा मागच्या महिन्याचं थकेल बिल आहे, आताचं पण आहे. मागायला महिन्यातलं बिल दिलं ना तुम्हाला? नाही रे, विचारू का तुमच्या नवऱ्याला? हा? ते बाहेर गेले. ते आले की मग या ना तुम्ही. हे मला असे नाटके चालणार नाही हा? बाहेर गेले आणि कार्यक्रमाला गेले आणि बाजारला गेले हे मी ऐकायला तयार नाही. हा परत माझं सांगितलं नाही, नाही तुम्ही घराच्या बाहेर काढून दिलं लगेच. नाही ना. हा. असं कसं बरं तुम्ही बाय. घराच्या बाहेर सारखी धमकी देत राहता? मागायला महिन्यात तुम्ही धमकी देत होते. बरोबर आहे ना बाय? मागायला महिन्यात दिलं होतं तुम्हाला पेमेंट. आम्ही रूम काल द्यायला भाड्याने रोख पेमेंट द्यायसाठी बरोबर आहे? हो. हा, ही तारीख झाली का ती तारखेला. हा, मग तुम्ही जर पेमेंट नाही दिलं आम्हाला, भाडं नाही दिलं, मग आम्ही काय करायचं? मग तुम्हाला घरातच ठेवायचं काय? आम्ही ऊस कटूनच देऊ ना बाहेर. हा अहो पण मग भेटते ना तुम्हाला दर बाहेरच्या पेमेंट. काच भेटायचं काच भेटायचं आम्हाला इकडे मा बायकोला दवाखान्यात द्यायची. हा रुपये नाही. करा नाही तर मग एवढा महिना ऍडजस्ट करा ना पुढच्या. नाही नाही ऍडजस्ट नाही मला. मला संध्याकाळपर्यंत पाहिजे पाहिजे संध्याकाळपर्यंत. जर नाही पैसे आले तर सगळं बिरड बाहेर राहिले. हा अशी कशी भाषा वापरता हो तुम्ही? मग तो तुमच्या शेजारचा भाडे करून राहतो पाठीमाग रोज या तारखेला पेमेंट देतो. पण मग आमच्या कडे त्या तारखेलाच राहता तुम्ही ना. चाटा मारायच्या माहिती आज तारीख किती हा? आहे? किती तारीख आहे? 27 आहे. हा मग तुम्ही मग? 3 दिवस अगोदरच पेमेंट मागायला येता. 27 नाही, आपला 25चा महिना ठरले, वरून 2 दिवस वाढव झाले. हा मग भेटेल ना. केव्हा भेटेल? हा तो भाडे करून बिचारा या तारखेला देतो कंप्लेंट. हा आणि तुम्ही माझ्या नाही, तुमच्या इथं महिना भरायचा केलं मागचं आणि आता या महिन्यात म्हणजे याच्या 2 महिन्यात मला पेमेंट पाहिजे. हा 7,000 रुपये भाडं आणून द्यायचं संध्याकाळपर्यंत. जर नाही आलं तेवढं रात्री येईल मी, सगळं बिस्ट्यानं बाहेर फेकून देईल. हा गोड गोड नाही बोलायचं मालकाची. हा चाटा नाही मारायच्या. अहो चाटा कोण मारते तुम्हाला? मग नवरा एक पट बायको दुप्पट. आता मी काय बोलले का मग तुम्ही तुम्हाला? काहीच का म्हणले मला? काय दिलं नाही तुम्हाला भाडं? मागायला महिन्यात भाडं दिलंच आहे द्यायलाच तुम्हाला. नाही मला. माझ्या नवऱ्याने विचारून सांगितलं. देतो नवऱ्याला फोन करून. हा मी मला सांगितलं. खाले म्हणा. हा आता मोबाईल मधले बॅलन्स नाही. हा, बाय मला बॅलन्स नाही. बॅलन्स आहे मग टाकू देऊ का? का मालक काय होते मागायला महिन्यामधले भाडं नाही दिलं का? हा तुमचं काय काम आहे? भाडं भाडं महाग घ्यायचं तुझं मागायचं. भाडं जाऊ घ्यायचं मग हा? मग ठेवून जायचं तिच्याकडे. हा महिनाभर 2 दिवस झाले. नाही, मागच्या नाही. महिन्यात काय होतं मी आलो तुम्ही काय येते नाही. काय केलं म्हणजे? मी आलो तुम्ही काय येते नाही. आता तू जर हे राहत आता हे आम्हाला खापणार नाही. ए पुढचा बोला खापणार नाही. पुढचा बोलला का? खापणार नाही. तू घरात राहतो का? हा? घरात राहतो का? राहतो. विचारतो बायकोला. राहतो आम्ही हा? फुकट नाही राहती. पैसे कथा कथा मग दे रे मग 2 महिन्याचं भाडं. तुम्ही मागायला महिन्यातले भाडं नाही दिलं हा? का? हं? मागच्या महिन्याचं भाडं दे. नाते महिन्यात झाले. बरं मी काय तो माझा नंबर तुम्ही मला काय फोन करते. काय तुला काय कॉल करतो? हा? तुला काय कॉल करतो? याच्या आत तुम्ही ना हा? रूम आहे ना तुम्ही मला पाहून नाही गेले माझ्या भावकडे पाहून गेले का? म्हणजे हा ए भाऊ बायकोला पाहून नाही देत. बरं. तुला गरज होती म्हणून तू विचारित आला म्हणून तुला तो यावर जुळला. हा. तेव्हा तुला भाडं ठरवून दिलं. मी काय हा. काय आहे विषय आपला घरापोत मा तो पाठी मागच्याची बायको पाय किती सुंदर आहे. हा. तिचे मुखे तो माणूस आहे हा. दर महिन्याला या तारखेला लगेच भाडं आणून देतो. हा. तसं तुमच्या वाणी नाही. सुंदर जाण्याचा काय संबंध? नाही, तो नवरा कसा म्हणला बे असल्यावर काय येत नाही. काय हा?
आम्ही ना जुडू मागच्या रूम मध्ये होतो ना ते माणसं किती भारी होते हा, हा. कधी पैसे मागितले त्यांच्या का जाय राहिला हा? त्यांच्या का जाय हा. मला संध्याकाळी भाडं पाहिजे 7,000 रुपये एवढे रूम वरले हा. बा? एवढे रूम वरले हो कष्ट करेल बांधायला काय डेट लागले मला आम्हाला माहिती का रूम भेटत नव्हते का मग तिकडे पाहायचं इकडे काल आलता हा? काल आलता इकडे तुम्ही काय हा? कोणा रूम पाहिजे आपल्याला काय मिळते नाही त्याला गरज आहे तोच येतो हा. असे बळच नाही ती कुणी आपण तुम्ही मागल्या महिन्यातले मग भाडं काय तुला नाही माहिती इथं तोंड पुढे मी असं बरं का म्हणतो. ए थोडासा हा. बॅटर ठेव हा. हल्ले कर नाही कोण? हा, मी लगेच ते. पेपर देतो हा. हा. अहो, ऐका ना. अहो, ऐका ना, असं काय करता तुम्ही कसं काय हा? तुम्ही घरातलं हा. सामान नाही फेकू शकत म्हणजे नाही फेकू शकत म्हणजे रूम माझा नाही पेपर शकत म्हणजे हम्म. हा? दर बाप- चला ठीक आहे काय तुम्ही काय व्हिडिओ तो काय व्हिडिओ काढतो बरोबर आहे सामान फेकून हा. दिल्यानंतर व्हिडिओ नाही. काढले मी त्याला उचलून फेकीन हा. तू 7 महिना बाई म्हणती नाही, इकडे कपडे बाय हा. नाही तिकडे तुला का नाही. काट 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 ते मस्त सामान तुम्ही आवरायचं हा. काच नाही का बाई हा परत यायचं नाही मला टाळायचं मला थोडं टाकू हा चल लवकर नाही पैसे मला संध्याकाळी परत पाहिजे तर तुम्ही दोघं नवरा जग मारा हा मी संध्याकाळी परत माझ्या येणार बायकोला धमकावलं का मी संध्याकाळी परत येणार का धमकावलं यार नाही संध्याकाळी पैसे दिले बाई सामान मध्ये काय खायला पाहिजे? तो नवरा समजून सांग हा. संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत भाडं पाहिजे मला मी येतो संध्याकाळी हा काय झालं? तुम्ही सांगत होते तुम्हाला मागल्या महिन्यामधले भाडं दिले तुम्ही सांगत का मी काय होतं ना मागं दोन तुला गेली का कशी तो आला ना तो काहीतरी सॉंग डॉंग करायचं हा, song dong करायचं. ओढ आज माकडनं नाही होणार हल्ला असताना बघा तू हा, पका हल्ला असता. 2 महिने बाळा पडला एवढं तोंडाजवळ हात आणत होतं तेव्हा नाही झालं तुमच्या जीवाचं पाणी तू तर म्हणते मला मला काय हा. मला जन्म हात आणला मला ओढीत होता असं तसं करायचं काय पण म्हणतो मला म्हणायचंय की मागल्या महिन्यामध्ये भाडं दिलं होतं ना 3 दिवस शिल्लक झाले त्या महिन्यामधले तुम्ही कोणतरी कामही करता खोटं कशाला बोलता तुम्ही अरे त्याला कुठे गेले मागल्या त्याला महिन्यामध्ये कामाला पैसे? आहे, मी कामाला तुम्ही पैसे सांगा मागल्या महिन्यामध्ये कुठे गेले अरे मागच्या महिने 3,500 या महिने 7,500 आणि काय एवढं त्याचं काय 7 लाख झाले काय अहो 7,000 कुठं 2 दिवस ह्या महिन्याचे 2 दिवस वाढलेत ना मागल्या महिन्याचे पैसे दिले होते ना अगे ते नाही पोचले तिकडे नाही का करतो आपण गावाला तुझ्या म्हणीच इकडं त्या पोराला कपडे घेतले तुझ्या म्हणीला साडी घेतली सफरचंद घेतले पैसे का पुरत आहेत का बाई तुमच्या पुढे मी काही डोकं चालत नाही पाहते कसे द्यायचे पैसे तर हा येऊ द्या की पुन्हा वाकडं काय नाही, मावळ. तुम्ही चला, तुम्ही काय म्हणायचं? नुसता पसारा काजल? नुसता पसारा अय, काय? काय करते काय नाही आवरू राहिले काय आवाज काय येत होता हो? आवाज काय तेच असेल नेहमीच त्यांचं नाही दिलं का भाडं या महिन्यात बी नसेल दिलं तो आपलं देईल बरं का? बाबाने- आपल्या दारात येणार नाही तो अहो, आपलं दिलं असेल आपल्या दारात केलं पण आपल्याला लई तमाशा ना कटकट कटकट असा मग आता काय करायचंय काय करायचं आपण दुसरीकडे पाहायचं खोली नाहीतरी आपलं बांधकाम होईपर्यंत आपल्याला काय आता तोवर चालू लय लोक थुतू करून राहिले पण द्यायला ते शिरप्याला काय अक्कल नाही भाऊ हं? मला म्हणतोय त्या माणसाकडे सगळं पैसा आहे पाणी आहे सगळं आहे, कामधंदा पैसा करायचं. सुटत नाही पैसा पण मग त्याच्या बायकोला नाही कळत का बोलला त्याच्या बायकोला काय सारखे दोघे बी सारखे कसं काय? त्याला नाही एकदा सहज फिरता फिरता 500 रुपये दिले दे म्हणे उद्या देतो म्हणे. तुम्ही हा मग उद्या देतो म्हणता म्हणता त्यांना 1.5 महिना लावला 1.5 महिन्यात 500 रुपये दिले म्हणजे अजून देत आहे पैसे नाही दिले त्याच्यानंतर आहे ना त्यांना पैसे मागितले की मी म्हणतो सर्व पैसे नाही सगळ्या स्वभाव आहे भाऊ नाहीच आहे तर तो काय घेईल? द्यायचं नाही आणि उभं करायचं नाही हा हे शेजारी काही उपयोगाचं नाही एकदा आपलं काम झालं का आपल्या घराचं आपण निवडून तू बी हारावं. आहे ना तिच्याशी गौरव बाजार कमी कर मी कुठं जाते नाही नाही ती ती कशी येते माहिती ना ती येते ना परवा दिवशी पैसे होती ना आता पण तिची काय म्हणते घरातून हाकलून देऊ हाकलून नाही द्यायचं मग? बाई म्हणा जाय म्हणा मला काम करू दे, असं म्हणायचं नाही तर काय करायचं ती आली का मुद्दा म्हणायचं कडी लावून घ्यायची चालले म्हणून भाजी आणायला चालले सगळाच विषय क्लोज देत नाही संपला ना. संपला विषय पण तिचं चालत रड घरानं हा. आता तो माणूस झाला एक पटन ही झाली दुप्पट याचं तर मी तोडच मला आता तो काय म्हणतात डोळ्यासमोर सुद्धा नको माहिती का अहो काय तमाशा करता अशी आरडा चालतोय त्यांचा आरडाओरडा म्हणजे मला कोणी सांगितलं माहिती का मला रम्यानं सांगितलं म्हणजे असंच बांधलं नाही रे मग म्हणलं आमचं भाडे केलं राहत नाही आणि आमच्या दारात तो पाय काय आपलं भांडणं चालू आहे असं? नाही मग? तुमच्याकडे अरे बाबा म्हणलं आम्ही भाडे करू तिकडं आता ते काय झालं भीती येते ना त्याच्यामुळे लोकांना वाटत तिकडे भांडा त्या काही इकडे भांडा त्या बरं लोक काय माहिती का त्यांच्यासोबत आपल्या बदनाम करतील शाळेला म्हणजे हे लोक लय भांडू नाही आता काय करू आपण पुढच्या असं चालू झालं का आता परत जाऊ नाही आपण नाही नाही नाही. एक ते ना, एक तर आम्हाला जाऊ दे बाहेर नाही तर तू त्याला बाहेर काढ हा नाही तर आपण खोली बदलून टाकू
झंझटच नको ना. हो थोड्यासाठी मी म्हणते आता आपल्याला झालं का आपलं आपलं जाऊ पण काल एवढं बदल पाण्या मला असं वाटतं बा, आपलं घराचं काम चालू आहे, पसारा पडेल सगळं ए वाय वाय उचल उचल नाही बरोबर वाटत. म्हणून मग मी नाही म्हणते इथून उचला परत दुसरीकडे टाका ते झालं का परत ते टाका हा किती कुठं नाही त्यांनी सामान म्हणजे लय वादा होतो माहितीये का मग डबल सामान वादा होतो फुट होऊन जाते माझे सगळे हो. माहितीये का तरी मागच्या वेळेस ती शोकेसचं तुटून गेलं फळ कुठं. त्याला आहे ना त्याला मी सांगितलं तुला जर 1 तारखेला जर भाडं आलं नाही तर 2 तारखेला आपल्याला कॉल करायचा. विसरलो तो पण ध्यानात राहत ना माझ्या आल्या. पण मग मी आठवण देते ना तुम्हाला. हा तू बी सांगायचे मग आठवण देते. भाडं टाका तू आहे का आपल्या दारात तरी आहे का. आपल्या दारात नाहीये पण ते 5 गळ आहे म्हणून त्याच्या दारात जात ते 4 आहे. ठीक आहे जाऊ दे मोर ते भाडे यार त्याला कोणी खोल्या देईल त्यांना काही येडं म्हणून थोडीच देईल. अहो ज्याचं त्याचं बिझनेस म्हटला तरी चालेल ना आता त्याला त्याचं पोट पाणी त्याच्यावरच असेल तर तो लोकांकडून मागलच ना. नाही असतो नसतो तो घरचा गंज लाखे का असं ना पण जेस्टीचे पैसे जेस्टीला देऊन टाकले काय माहिती आहे. अहो तो शिरपतराव आहे ना तो अजिबात देणार माणूस हा नाही. अजिबात नाही त्या त्याला दिवशी काही- पाहिलं ना मी रविवारी गटारात पडला होता. मीला म्हणायला जाऊ त्या बाईला म्हणलं का होई नाही शिरपतराव पडले जाऊ दे पुढे ते म्हणे तुम्ही काही बोला ते हो म्हणे. जायचं बी नाही म्हणायचं नाही हा, ती बाईले आग नाही, झाली मी काही येत आग होतो आली. असं, इकडून येत होतो ना तेव्हा ती दिसली मला ती. घराकडे ढुंकवायचं बी नाही ती काही आळ घ्यायला बसली बरं एका दिवशी तशी मी आहे तिला बरोबर सरळ करायला पण जायचंच नाही हो, त्याच्या आपण बद्दल. कोण पाहत आहे मग आपल्याला काही काम नाही आपला दरवाजा इकडे आहे त्यांचा तिकडचा दरवाजा त्यांचं काही करू आपल्याला काही त्याच्याशी मतलब नाही बरं का तुम्हाला स्वयंपाक केला सांग. का? हा चला जेवायचं जेवायला ते जेवण करून घेऊ. चला ना मग जेवायला मग तुमची चोट बदल म्हणून हे पसारा आवरत बसली मी आता. मग चल हा बाय तू आताच काढत भाडं ते मला काही देत नाही तुझं चाटा मारीत आहे. हा का हा त्याच्यामुळे तुला संग घेऊन आलोय. चला बरं पहिलं कसं भाडं देत काढून नाही मी दे बरं. पाहतेच आता. हा चल नाही दिलं तर बाहेर काढायचं बाहेर काढ. चल या असं होतं बघ. ऐ, उठवा त्याला ऐ, उठवा उठ रे. झोप देतो मला रात्री झोप येते का गप का? हा तुझी बायको आहे काय? शांत बस. अहो तुम्ही हात धरून बसवा ऐ, 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 उठ तुला बरं, काय आमच्या झालं घरी. काय? काय हा? काय येते? आता मी त्या दुसऱ्या माणसाला कसं पकडू तुम्ही पकडा. त्याच्या बायकोला आवाज बरोबर असेल चिलट टमाटा बोलते कमला! मालकीनबाई तुझ्या नवऱ्याला उठव उठा नवऱ्याला उठव उठा उठव तुझ्या नवऱ्याला. उठा बाया अहो उठा. अहो! तुला माहिती आहे उठवलं नाटा बसतोय. हा हा? अहो ऐका ना उठा ना कोण आलंय पहा तर. अहो उठा ना. मला काय रोपची साफ केला असंच पसरेल राहतात काय तुझा नवरा रात्रंदिवस. अरे मग तू खस पहिले बाहेर होतो करते जर मला आता पण ये चाटा मारले 2 महिने नाही दिलं तर त्याला गाडी आ, त्याचं तोंडचं बंद होऊ द्या वाचलेलं तोंडचं बंद होऊ द्या. ए तोंड वाचा त्याला बोलू तरी काय हो पहिले पैसे द्या आमचे पैसे द्या पैसे. कंचे पैसे कसले काचे तुम्ही घरात कोणाचे राहता घरात कोणाचे राहू राहिले घरात घर कोणाचं आहे आमचं हा तुला भाड्या दिले भाड्या भाड्याने दिले भाड्याने आता नाही बोलत मी असं. हा अरे भाड्याने दे तुला हा माहिती ना माहिती. मग तू कसं काय आपचे मग आपण तो डाव केले का तुम्ही मला पहिले सांगायचं होतं हे माणूस असं जोडे म्हणून मी तेव्हाच आले असते. ऐका ना दोघे नवर लागत तसेच आहे तसे नाही सारखेच अहो, काय ऐका. ऐका ना त्या दिवशी ना तुम्हाला नवऱ्याला नाही का सांगतायत तुमचं काय 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 बोल आळस आपल्याला पडायचं या माणसाचं. जसं घाल टाकू ना. पुढे तू भाडे दे पहिले तेव्हा बाय बायको आली पाय हा पहिले भाडे द्या देऊ ना देऊ ना. पहिले भाडे द्या ना तर घर खाली करा. पुढच्या उठा पुढच्या आय तुझ्या नवऱ्याला सांग मी एकटं आहे ना मी तापली ना तुझ्या नवऱ्याला तर नाही पण तुला धरेल आता. हा. अहो, ऐका ना ती काय पाहणं देऊ ना द्यायचं पुढच्या मध्ये कुठं चालू पडलं कुठं चाललो पळू ए भाऊ ए तुला मराठी समजते का समजते का तुला हा? सगळीच मला नाही, नाही, माहिती. नाही, नाही. भाऊ ऐका ना साहित्य फेकला चालते का रे बाई? तुमचं सामान ए, बाहेर हो, चालेल, ते असं. काय आम्ही तुम्हाला भाडं देतो ना महिन्याने हा तुम्हाला काय त्याला समजा अहो, यांना काय चाललंय कट अहो हे 2 महिने दिले भाड्याला भाडं दिले नाही आम्हाला बाहेर तुम्ही बाहेर हा? काढा त्याला. अहो, बाहेर काढा. आमचे पैसे घ्यावं का नाही प्रेमाने देत नाही मग आता भांडण करावं लागणार आहे ना. मध्ये कशाला रूम जा किती आवाज आहे काय आहे का जेवता जेवता आलं माहिती का जेवता किती जेवता तमाशा आणि आम्हाला काय सहन होतं काही पण तुमचं भाडं क्लिअर भेटते मला अगं, तुम्हाला कधी आलं शब्दात तुम्हाला बोलायला बोललो का आम्ही कधी हा? तरी या बाबाचं हे आलं का भेटले ना आम्हाला हो नाला बिला मग बाय कुठलं बोललो का हा बाबा दरवाजा लावून बाहेर. बाबा, एक काम करा या अशा माणसाला बाहेर काढा कुलूप लावून घ्या हा, चला नाही, अहो, काढा बाहेर यांची ऐपत नव्हती ते एवढं घर घेतलंच कशाला तुम्ही हा?
चला निघा घराच्या बाहेर. ये इकडे कुलूप. मोठं घर आहे तुमचं बोलायला लावलं. ए, चल. अहो ऐका ना ए, चल. कुलूप लावून घे, चल. अहो ऐक चल काय चल नीट. निघा निघा घराच्या आता बाहेर. लोकं भाडे लावा. अजिबात नाही पाहिजे आम्हाला असे भाडे करी चिकट. अहो या माणसाला काही समजत नाही का देवाला भाडं काढून का काय बाई, तुला यायचं भाडं. माझं काय आणलं आमचं आम्ही देतो. आम्ही येतो तुमच्या रूम मध्ये. तुमच्या रूम मध्ये येतो आम्ही. मग ह्या आवाज नाही पाहिजे आम्हाला एवढा. त्याला त्रास होऊ राहिला माहिती सांग का? तरी. तो आपण. झोपा येतो येऊ देते नाही. रात्री टीव्हीचा आवाज वाढत त्या हा. लय कटकट झाली माहिती का 2 हा. महिन्यापासून. नाही पण यांच्यामुळे ते जर निघून गेले तर मग आपल्याला परत भाडे मला कसं का आता द्यावं? हावसानं आम्ही टीव्ही घातलाय. हा. मग बरं हिला ऐकू येतं मग आवाज वाढवायला हा, लागतो. ऐकू येत नाही इकडे सगळं ऐकू येत. टीव्हीचा आवाज वेगळा तो दुसरा आवाज वेगळा यांचा वाला. खरं का बैरी आहे तू हा बैरी आहे तू भांडण आता तू बैरी आहे का तुझं नवरा म्हणतो ना ऐकायला येत नाही आवाज वाढवावा लागतो. टीव्हीचा आवाज साहजिक आहे. बाई टीव्हीचा आवाज साहजिक वाढायला मग? तुला ऐकायला येते दुसरा आवाज काच येतो. भांडायचा भांडत येते रात्री. पण आता टीव्ही चालू तर तुम्हाला भाड्याची काय गरज? त्या समोरच्या लोकांना त्रास का बा भाडे करायला? अहो, त्या आवाज वाढून देता आणि भांडणं करता असं वाटतं मला. अरे टीव्ही घ्यायच्या बसून आहे ना लय तक्रार गेम पडल्या का रे टीव्ही मध्ये आवाज येत नाही असं. अरे, आवाज काय द्यायला शिरपतराव? पाहिजे. अरे तुम्ही काय एवढं निर्लज्ज माणूस आहे. माझे हा ना. 500 रुपये घेतो तू 1.5 महिने दिले नाही. ए, मी काय चालू काय गाव सोडून हा लय पैशावर झाला काय नाही 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 नाही, तेवढं तेच म्हणतो बरं. तुला, तुला थोडं- तुम्ही एका गावात आहे का? एका गावात आहे? इकडं तर नाही गेलं. आता ओळख झाली. हा, आता ओळख आहे तुमची. हा. आलं एका गावातले उद्या देतो म्हणे. या बाबाला सांगा. जालन्याची जालना. हा का? जालन्याचे मग इथं फसवायला आले का आम्हाला अरे बाई, हा? तुम्हाला काय बसवलं मग आमचं भाडं का नाही देत लय टायमिंगवर? नरम झाला रे बाबूराव लय नरम. नाही, नाही, बाय, बाय, कोणी बी काढते बरं भाडं. हा? काढ, काढ. द्या पैसे द्या गच्चीवर लवकर. बाहेर हा, काढ. पैसे द्या नाही तर हे बघा बरं का आता माणसाच्या जातीला हात नाही लावू बाई ना म्हणून मी हे शांत बाई, घेतलंय. माझ्या अंगाला हात लावला तर मी हा. टेस्ट टाकी मग हा, हा हा. का? माझ्यावर तूच केस हा, माझ्यावर केस टाकणार आहे का तुम्ही? ए, हा. काय माहिती तू? काढ चल, बाहेर, काढ बाहेर. अहो ऐका ना काढ बाहेर. बाय. मी सोडली आम्हा मा संसारी सगळं हे ना ऐका आमच्या घरामध्ये लय मोठं सामान आहे आणि कोणतं? आहे ना आमचं सामान सगळं बाहेर काढतो. मावला सामान बाहेर काढायचं नाही. का? पण ठीक आहे, 2 महिने ठेवलं 2 महिने भाडं द्या. एक महिना सामान एका महिन्यामध्ये आम्ही adjustment करून माझं देऊ. सामान कोणाला जाऊ कोणाला बाहेर अहो तुम्ही सांगा ना एका सामान महिन्यामध्ये बाहेर द्या आणि आम्हाला घराच्या बाहेर. नाही, हो. तुझं सामान बाहेरच सामान काढा. पण नाही द्यायचं नाही सामान पण नाही द्यायचं द्या असंच हा. काढून द्या कळत नाही का तो नवरा रडून 2-3 महिने देत नाही तेव्हा सांगते ना आता सांगा करू राहिली. आता एक काम कर बाई तुझा नवरा घे आणि बाहेर चालली जाय मग? उचलून हे कसं सामान घे सामान बाहेर? नाही, काय आहे ते बाहेर काढा. काय गरज नाही सामान नाही, द्यायची आम्हाला- मला दिलं का ए त्यांनी बाबूराव, जाऊ का आम्ही त्याला नसत जायचं जाऊ का आम्ही ए, जाऊ, जाऊ, काय बाहेर जाऊ, 3 महिने राहिले. ए, जाऊ, गप. जाऊ. भाडे करून राहू द्या घे. माणसाला. तू भाडे करून घे. करा. ए, आज तू काय करता त्या गप्प, गप्प? हा? तुम्ही काय बसले त्या वर्षापासून बाहेर रूममध्ये राहतो. मग हा, जाऊ, चल. जाऊ, जाऊ. पहिले पैसे द्या नाही तर घराच्या बाहेर निघ. माझं घर बनलं की पहिले जाणार 3 महिन्यानं. मा तरी भागल्याचं काम. मी हा. काय घरात 2 जण उचकान यायला बाहेर. हा ना येत आम्हाला अरे, माझं उचलता येत नाही असं मला म्हणा. तर त्याला त्याची गरज पडणार नाही. हो, तेवढं आम्हाला सांग. एवढं. शक्य का? हा? उचला तुम्ही उचला झोपून गेली. उचला आई, आता काय आता बेकच काय येतं? ऐ, काय झालं, बाबूराव, तू धर. आई, धर, धर. धर, 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 आई, धर, 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 धर. धर, धर. असं सोडा. उठ, ए, उठ, धर. उठ. हात सोडा. धर, लय टाकण्यामध्ये, उठ, उठा. उठ, निघ. बाय. उठा. धर, उठा. धर. ए. धर. ए, ते काय नाही. वाटतं का नाही काय मी यांना लाव कुलूप. द्या, कटकट झाली सगळी. कुलूप पुढे हे नाही. काय माझ्या हातात घे, आहे घे जरा लाव. घे कुलूप लाव. लाव कुलूप लाव. ए? अरे लाव ना कुलूप. अहो ऐका ना जरा अहो ऐका ना नाही नाही हा, लाव गं, घे लाव. मी काय म्हणतो कोणालाच वाटत नाही का असं करा हा? म्हणून. कोणाला सोबत आहे ना असे बरं हा, काय चाव्या टोकत राहू दे. असं अत्याचार कोणाच करूच वाटत नाही. हा? काय पाहू काय राहिलं काय पाहता आता ते लाव ना कुलपाला? कुलूप आता. ऐका ना मी भाडं आणायचं हा. मग तो किल्ली मागायला यायची. हा. नाही बाई भाऊ, मी बी आता सांगतो. रस्त्यावर झोप नाही तर पुढे झोप. पुढं झोपा आपल्याला काय एक करायचं काम कर आमच्याकडे आपण इकडे चूल मांडू हा. इकडे. बाई, हा भांडण नाही, चावून त्याच्यावर गेली. रताळ बाशील का फक्त हा? रताळ बाशील त्याच्यावर आम्ही मासे बुजून खाऊ मासे बुजून खाऊ जा, तुला हाय काय रे बाहेर बुजायला अरे पण इकडे कस काय बाजूला मग? नाही याच्यात? नाही नाही आम्ही इथं ठेवू तेव्हा ना तुम्हाला मच्छी बजायला मग? गेट बी लावून. हा? बाबूराव इथेच थांब नाही आता आम्ही वाटलं नवरा बायको इकडे थांबू. इकडेच थांबा ऐका हा. ना मी संध्याकाळपर्यंत करते पैशाची ऍडजस्टमेंट आणि देते तुम्हाला अगं बाई. तुला एवढं माहित होतं हा. नवरा असा आहे तर 2-2 पैसे जमा करून बाई, द्यायला लावायचे ना तुमची वायदे आतापर्यंत लय झाली हा. सकाळी येऊ गेलं मी तुम्हाला वादा केलाय का भाऊ संध्याकाळी. मी तुम्हाला वादा केलाय का कमळे, काम करतो. तुम्ही चुप बसा. मी एखादी गोदडी शांत बसा तुम्ही अगं, मी तुम्हाला 2 आजपर्यंत महिन्यापासून पैसे दिले नाही तर तुला वादा करायला काय अरे झालं? हा 400 रुपये दारू पितो दारू रोजचा अहो मला सांगितलं त्यांनी मागल्या महिन्यामध्ये पैसे दिले सांगितलं ना भाऊ हेच बोलले ना मी तुम्हाला हिला भाडं गेलं होतं पण याच्याकडे दिलं होतं. या भाड्याने खर्चून टाकली ए,
कमळाबाई तू डायरेक्ट बाबरावच्या हातात द्यायचं आहे आता. मी ना तुम्हाला आज हा. संध्याकाळी मी घेऊन टाकी जाईल पण याच्या काय द्या तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे नाही मी येईन तुमच्या हातात कसं काय भाडं. तो आता त्याच्या हातात दिला का नाही जात त्याच्या हा महापरत येत नाही हा एक काम करायचं राहायचं असं ना. ऐका ताई मी तुमच्याकडे संध्याकाळी पैसे आणून देते 2 महिन्याचे पण आता आम्हाला राहू द्या असं कधी संध्याकाळपर्यंत विश्वास ठेवा काय करायचं? संध्याकाळी मी देते पैसे हा मग जा पैसे घेऊन ये. पैसे चालेल, घेऊन पैसे घेऊन ये. पैसे घेऊन आधी जा हा, जा. नाही या अशी मध्ये राहिले नाहीच निघाले एका दिवशी हा. तिकडं गोमाशासारखी. हा. कब्जा करतील कब्जा घेतलं काय करत करून कब्जा करतील कब्जा घरात काय करून घेतलं येऊ द्या मला यांच्यासारखी भांडणं बी चालतात हा. उगाच काय झालं मग काय करायचं तुझ्या माहिती लोकांना घेऊन ये बाई आता. या बाय भाऊ राय ते कटकटी काय करू नका हा. आमची काय शांती भंग करू नका तुम्ही बी तुम्ही आता घेऊन तुझा पण हा. काय टेन्शन नाही डोकं उठा नको. तुम्हाला झोपायला हा. तुम्हाला झोपायला तकलीफ झाली ना झोपायला म्हणजे झोपायला तकलीफ जेवायला हा. तकलीफ, राहायला तुम्ही तकलीफ. ना, हा? तुम्ही लाईट तुमच्यामुळे आमचे भाडेकरी पळून गेले मग काय करायचं मग हा? जाऊन नाही गेले मी तुम्हाला दुसरे पाहून हा, बा- हा, बिना पैसे तुमच्यासारखी आले. द्या. हा. बिना पैसे आले. माझ्यासारखी म्हणजे यांच्यासारखी म्हणजे दोघं गोष्टी बाबरू आहेच बाहेर फिरायला मग काय? चक्रा मारायला आमचे पूजेला लोक आहे म्हणजे हा, आमचं बरोबर. घर काय अनाथ आश्रम आहे का तुमच्याकडे आलेल्या त्या पुलाखाली राहा उडण पुलाखाली जमलं. एक कागद घ्यायचा 4 टोकरं घ्यायची हा. बारीक आमची अहो, जाणार आहे. आपली नाही पण बाई माणसाची ते मग? इज्जत ठेवा हा. आपली बायकोला दर फिरावं लागल रस्त्यावर बसल का काय करे राहू दे बाहेर काय अडचण नाही. तरी बाई मी इकडे बाहेर घेऊ नको ते बाहेरचे गेट नाही नाही बाहेरचं गेट लावणार आहे. असं कसं माणूस एवढं चांगली बायको असून सुद्धा त्या बाईची कदर नाहीये ते बाईचे तो हा? आता बाईच्या तोंडाकडे बघून जीव यायला लागली मला ओढा पुला काय गेला तिला म्हणते सावती त्या पाहिलं नाही काय अरे बाबाला माणूसच झालाय का हा काय माणूस आहे बाई ती कशी राहते ग माहेरी निघून हिने कसा नवरा केला तसा करू ये काय कशी राहते ग अशा बाबाजवळ आमचं प्रेम होतं प्रेम बाई आम्ही एक मागे शपथ तुम्ही खाल्ली. शांत राहा दादा मी संध्याकाळपर्यंत पैशाची ऍडजस्टमेंट करते हा, जाऊ दे. पैसे आणून दे आणि किल्ली घेऊन जाय हो. हा, चला ठीक. ठीक आहे आणि याच्या- जोपर्यंत पैसे याच्यानंतर देत ताई नाही तुम्हाला त्रास पुढच्या देणार 2 आता. महिन्याची बी आधीच घ्या हे काही नका आपल्या पुढचं नका वाटत नाही काय नाही म्हणते बाय काय म्हणते बाय ती काय म्हटलं याच्यानंतर आमचा त्रास नाही होणार तुम्हाला आवाजाचा जाऊ दे, मामा. आणि टीव्हीचा टीव्हीचा आवाज नाही दुसरा आवाज सुद्धा नाही गेला पाहिजे त्यांना. हो हो हा नाही नाही, मला जाड 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 गाणे जर लागले ना अहो, सारखे मला भांडतात. ते नाही का, पलंग नाचत हे नुसतं कर 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 पलंग वाजतो ते नाही का गाणे? लहान पोर आहे का तुम्ही नाही, नाही, रात्री आला होता बाबू डालके ते किती नाचतो मी बाबू तुझं. डालके मी काय किती नाचतो त्या गाणं चला हो चला पैसे म्हणजे मध्ये डान्स करता का दोघं? बाई, चालेल ठीक आहे, हे बोल, रिकामे बोल. काम माणसं आहे ए आपल्याला बाई आता येते मी ताई, पण पैसे संध्याकाळी घेऊन येते. आल्याशिवाय आहे ना माझ्या घरी यायचं नाही चाबी मागायला हो हो पैसे आणून नाही, देते नाही, आम्ही आमच्या घरी येऊ. चला अहो तुम्ही हे निघा इकडे पुस्तक वाटायचं. निघा तुम्ही कशाला असे भाडेकरी ठेवले अरे त्यानं लय पटू पटू सांगितलं डोक्याला ताण त्यानं डिपॉझिट दिलं होतं आपल्याला 5,000 रुपये हा पण आता काय झालं भाडं टाकलं जो जायचं मग डिपॉझिट तू काल लगेच कट करते हा, आणि भाडं झालं आपलं 7,000 आणि मग 2 महिन्याचं आणि 5,000 तरी त्याच्याकडे 2,000 राहत होते असं पण आता कसं डिपॉझिट तसं राहील आणि मग त्याला पटलं तर भाडं आणून देईल नाही तर डिपॉझिटही गेलं घरात साहित्य तसंच राहील जाईल त्यावेळी आपल्या ताब्यात आहे, आपला रूम आपण लावून घेतला संपल्या विषयी मग अशा लोकांना असंच करावं लागेल मग आता जग मारून हा. पैसे आणून देतील आणि राहायचं असलं तर राहतील नाही तर निघून जातील आणि नाही पैसे आणून दिले तर सामानाला हात नाही हा, लावायचा. कसं काय लावू देऊ आपण हा, तुम्ही जरा चोरीचा कडक आरोप- बोलत नाही हो. चोरीचा आरोप टाकू आपलं हे घर असे डोकं फोडलं मग डोक्यावर बसताय हा, बाहेर. मग तुम्ही बोलत नाही ना याचा फायदा हा त्याचा. बोलत नाही आता बाय माणूस राहते कुठं बघते आणि तिचं नवऱ्याचे बेवडं काय सांगा ती बाई माणसामुळे गप्प बसावं लागतं मान्य आहे. मागची पाठी मागची भाडे वगैरे किती भारी पाय बरं हा किती भारी त्यांचं भाडे हा, करू. आहे का त्यांच्यावाला काय आपल्याला मग? त्रास बिचारा टायमिंग वर भाडं देता टायमिंग वर सगळ्या गोष्टी हम्म. व्यवस्थित लाईट बिल भरता हे करता हं? बरं मी काय म्हणतो चला तर मला ना लय भूक लागली चला चल माझी चप्पल चप्पल कुठे मावली घे चला लोक लावली आता काय टेन्शन हा